लोकशाहीमध्ये नागरिकांनी दिलेला कौल तुम्हाला मान्य करावा लागेल. ज्या वेळेला तुम्ही निवडणूक लढवता, मला सुरुवातीला यांनी विचारलं होतं की आम्ही पक्ष आणि पार्टी काढणार आहे. मी केजरीवालला याच्यासाठी बरोबर घेतलं होतं की पक्ष आणि पार्टी नाही, पक्ष आणि पार्टी विरहित समाजाची सेवा करायची, देशाची सेवा करायची. पण त्याने नंतर पक्ष आणि पार्टी काढली आणि तो डाऊन झाला. शेवटी पक्ष आणि पार्टी म्हणला की हौसे नवसे गवसे सगळे येतात आणि सगळे एकदम मध्ये आले की मग डाऊन होतात. माझ्यावरती काय कमी बोटं उठवलं नाही. किती लोकांनी बोटं उठवले. मी आंदोलन केली, आंदोलनामध्ये माझ्यावर बोटं उठवली, पण कोणाचं काही चाललं नाही की आचार शुद्ध आहेत, विचार शुद्ध आहेत, जीवन निष्कलंक आहे, जीवनात त्याग आहे, अपमान पचवण्याची शक्ती आहे. कोणाचं काही चाललं नाही, आपोआप डाऊन व्हायचे. हे याचं पाऊल चुकलं. आता त्यांच्या मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप लागले, त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप लागले, काही काळ ते जेलमध्ये पण राहून आले. कुठेतरी त्याचा फटका बसलाय त्यांना. नाही, आता जे आरोप आहे, आरोप प्रत्यारोप होत राहतात, पण आरोप बरोबर आहे का चुकीचे हे स्पष्ट झालं पाहिजे, स्पष्ट झालं पाहिजे. आरोप करू नये, अरे आरोपाची चौकशी झाली, काही त्याच्यात सापडत नाही, काही होणार नाही, तो स्वच्छच राहणार. कुठेतरी मग स्वार्थी राजकारण केलंय, त्याच्यामुळे फटका बसला. बरोबर आहे. स्वार्थ आला की डाऊन झाला. शेवटी पक्ष आणि पार्ट्या फक्त सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी नाही आहेत. देशाची सेवा, समाजाची सेवा, ही समाजाची सेवा करायची आहे, याच्यासाठी पक्ष आणि पार्ट्या आहेत. एक तर आमच्या घटनेने पक्ष आणि पार्ट्या असं नाव ठेवलं नाही कुठे. पक्ष आणि पार्टी फक्त व्यक्ती आहे, पण त्याच्या कार्यप्रणालीवरती पक्ष आणि पार्ट्या हे लढवत गेले आणि पक्ष आणि पार्ट्यामध्ये जे पावलं चुकले ते जनतेने नाकारले. ज्या ज्या लोकांचे पक्ष आणि पार्ट्यांचे पावलं चुकले त्यांचे जनतेने नकार दिला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.